जर तुम्ही म्हणता तुम्हाला भाजपला हरवायचंय, जर तुम्ही म्हणता की आम्ही देश पातळीवर भाजपच्या विरोधात आघाडी बांधतोय, तर ज्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये त्याची ताकद 2019ला दाखवलेली आहे, ज्या पक्षामुळे तुम्ही म्हणता की तुमच्या जागा पडल्या, ज्या पक्षाच्या मागे 2019 मध्ये असलेली 44 लाख मतांची संख्या आज कैक पटीनं वाढलेली आपल्याला दिसते, ज्या पक्षाचं आज गाव पातळीपर्यंत वॉर्ड बूथ पर्यंत बांधणी आहे आणि ज्या पक्षाच्या कुठलीही राजकीय हवा नसताना, कुठलीही भावनिक लाट नसताना, कुठलंही निवडणुकीचं वातावरण नसताना लाखाच्या 2-2 लाखांच्या सभा होत आहेत, कुठलाही 1 रुपया न देता जर का लोक तिथं सभांना येत आहेत, तर अशा ताकदवर पक्षाला, अशा बलशाली पक्षाला तुम्हाला इंडिया अलायन्समध्ये घेण्यापासून कोण रोखतंय? कुणाची भीती वाटते तुम्हाला? तुम्हाला खरंच बीजेपीला हरवायचंय का? की तुम्ही एक ढोंग रचलेला आहे आणि त्या ढोंगाचा भाग म्हणून तुम्ही हे सगळं करताय आणि खरी ताकद असलेला पक्ष जर तुमच्या सोबत आला तर भाजपला आम्ही हरवू ही भीती तुम्हाला वाटते का? ते स्पष्ट करा.